Good morning, students. We are in the defects actually. Defects are nothing but the imperfections of in the regular arrangement of the crystals. That is called as defects. Okay. So in the last lecture we learned about the different defects, in which we learned about the Schottky defect, Frankel defect. They are the major defects observed in the ionic crystals. Schottky defect. In Schottky defect, the atoms or ions, equal number of cations or ions, not atoms actually, cations and ions, are completely removed from crystal, so density decreases. The size is a little more, so coordination number is more, and it is found in pure ionic crystal. Schottky, तुम्हाला आठवत असेल काल इकडे असं स्कॉटकी आणि फ्रँकेल डायग्राम सहित तुम्हाला कंपेअर करून दिलं होतं बघा. ठीक आहे. तर स्कॉटकी असा होता, तर फ्रँकेल कसा होता की इथं जे आपण कॅटायन्स आणि अनायन्स होते ते कम्प्लिटली रिमूव्ह केले नव्हते. ते काय केले होते, तिथलेच काढून तिथेच ॲडजस्ट केले होते. जर वर्गामध्ये दोन मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना बाहेर काढून टाकून देणं म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट. आणि मुलं चुकून बोललेत मग त्यांना बाहेर कसं काढावं म्हणून सरांनी काय केलं की त्याची जागा बदलली, इकडल्या इकडे बसवलं, इकडल्या इकडे बसवलं, लाईक दिस. दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल साईज कॅटायनची अनायनची सेम नसते, आयोनिक कॅरेक्टर एवढं जास्त नसते, कमी असते, कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा कमी असतो. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेन्सिटी चेंज होत नाही, कारण इथं आपण कम्प्लिटली काढून फेकून देत नाही, त्यामुळे डेन्सिटी रिमेन्स सेम. हिअर डेन्सिटी डिक्रीजेस इन स्कॉटकी डिफेक्ट that we observed in the last lecture. So that defects are called as a stoichiometric defect, means the balancing of the number of cations and anions, the ratio of the cations and anions in the crystal remains same. That is not disturbed by us, disturbed that is not disturbed by this defect. So this defect is called as a Schottky defect, and this defect is called as a stoichiometric defect. Stoichiometric. Now the defects we are going to learn is non-stoichiometry. Non म्हणजे तुम्ही फक्त कॅटायन काढू शकता, फक्त अनायन काढू शकता. ओके. म्हणजे डिस्टर्ब करायचं तुम्हाला कॅटायन अनायनचा रेशो जो होता, जो फॉर्म्युला होता तो सेम राहणार नाही, ते डिस्टर्ब होऊन जाईल. अशा डिफेक्टला म्हणतो आपण कोणतं डिफेक्ट्स? नॉन स्टायकियोमेट्रिक डिफेक्ट. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द नॉन स्टायकियोमेट्रिक डिफेक्ट. Today we are going to learn the non-stoichiometric defect. Stoichiometric नहीं है, non-stoichiometric defect है. ठीक है. तर नॉन स्टायकियोमेट्रिक जो डिफेक्ट आहे तो कशा प्रकारे इथं होतो, म्हणजे स्टायकियोमेट्री डिस्टर्ब कशी होते. आता इथं तर तुमच्या डोक्यामध्ये विषय क्लिअर असा, स्टायकियोमेट्रिक म्हणले की इक्वल कॅटायन्स आणि अनायन्स, मग इथे एक तर कॅटायन्स काढतो किंवा अनायन्स काढतो. ठीक आहे. म्हणजे इथं रेशो ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स इज डिफरंट फ्रॉम इट्स परफेक्ट रेशो, फिक्स रेशो. जो फिक्स रेशो आहे, तो जुना जो फॉर्म्युला आहे त्याच्यापेक्षा काय झालेलं आहे, त्याच्यापेक्षा हा रेशो डिफरंट झालेला आहे, वेगळा झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की द रेशो ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स इज डिफरंट और डिस्टर्ब्ड, इज डिफरंट than the म्हणजे जे काही तुमचा फिक्स रेशो आहे, परफेक्ट रेशो इज डिफरंट दॅन द विच रेशो, द केमिकल फॉर्म्युला रेशो इज डिफरंट दॅन द केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युल्यापेक्षा हा रेशो कसा आहे, वेगळा आहे. हा कसं काय वेगळा आहे, कारण आयदर कॅटायन और अनायन्स आर रिमूव्ड, इक्वल नंबर ऑफ नाही. ओके. आयदर कॅटायन और अनायन इज रिमूव्ड. आता बघा इथे इलेक्ट्रिकली बॅलन्स होतात बरं का. कॅटायन रिमूव्ह केलं तर म्हणजे त्याला निगेटिव्हला बॅलन्स करायला, म्हणजे एक मायनस निगेटिव्ह आहे,
तिथे एक होल बनतो आणि तुम्ही जर अनायन रिमूव्ह केलं तिथे इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो त्या होलच्या जागेवर, ठीक आहे, एका व्हॅकन्सीच्या जागेवर. म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल ठेवतात त्याला, इलेक्ट्रिकली जनरली डिस्टर्ब होणार नाही त्याला, याची काळजी घेतात ते. पण कॅटायन आणि आयनचा रेशो तर चेंज झाला. मग अशा प्रकारच्या डिफेक्टला आपण काय म्हणतो, नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. त्याच्यामध्ये 2 डिफेक्ट्स आहेत मेजर. पहिला याच्यामुळं आता बघा, समजा आपण आता NaCl आहे, कोणतं बी NaCl KCl असेल, तुम्ही तिथून कॅटायन काढलो, तुम्ही काय केलो, तिथून कॅटायन काढलो, कॅटायन काढलो तर मेटल्स काढलो. म्हणजे आता NaCl मधून Na काढलो, KCl मधून K काढलो, ZnS मधून Zn काढलो. असं जर तुम्ही काढलो किंवा असं काहीतरी या टाईपमध्ये तुम्ही केलो तर तिथं मेटल तुम्ही काढून टाकून देताय. ओके, म्हणजे जर तुम्ही मेटल काढून टाकून देतो त्याला मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणतात. आणि जर तुम्ही उलटं केलो, म्हणजे Cl काढलो तर Na जास्त होतात, Cl कमी, मग त्याला म्हणतो मेटल डेफिशियंट डिफेक्ट. मेटल एक्सेस, मेटल शिल्लक असेल तर, जास्त असेल तर, मेटल कमी असेल तर मेटल डेफिशियंट असं म्हणतो. ठीक आहे, तर बघा ह्यांचे एक्झाम्पल्स काय NaCl KClचा राहास काय नाही बरं का, यांचे एक्झाम्पल्स वेगवेगळे राहतात, पण फक्त तो डिफेक्ट राहतो तसा. ठीक आहे, आता बघा एक सिंपल आहे. फर्स्ट मेटल एक्सेस डिफेक्ट, म्हणजे मेटल जास्त आहे, आपण नॉन मेटल काढूत ना, मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे, कोणता डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल जास्त समजा, एक्झाम्पल ह्याचं बघा NaCl, ह्याचं एक्झाम्पल आहे. मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये हे 2 प्रकारे होते. एक व्हॅकन्सी बनवून, ठीक आहे, म्हणजे याला म्हणतो अनायन व्हॅकन्सी, बाय मेकिंग अनायन व्हॅकन्सी अँड बाय ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा कॅटायन. दोन्ही प्रकारे आपल्याला करू शकतो, मेटलला एक्सेस करू शकतो. पहिला काय, बाय मेकिंग अनायन व्हॅकन्सी. तुम्हाला स्कॉटकी डिफेक्ट मोस्टली हे शो करते बरं का याच्यामध्ये. एक्झाम्पल्स बघा, समजा असे आपले क्रिस्टल असा. आता तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस 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 प्लस लाईक दिस. आता मी इथले काय केलं, समजा हा इथे निगेटिव्ह चार्ज इथला काढला, म्हणजे इथला Cl मायनस जो आहे ना तो रिमूव्ह केला, इथे एक इलेक्ट्रॉन ठेवला. म्हणजे NaClला जरी तुम्ही असं हिट केलं तरी काय झालं, Na प्लस हाफ Cl2 समजा इव्हॉल्व होऊन गेला आणि एक इलेक्ट्रॉन्स. आता हे ॲक्च्युली Na प्लस होते बरं का, Na प्लस आणि हे एक इलेक्ट्रॉन ह्याला बॅलन्स करते. Cl2 निघून गेला. मग अशा वेळेस इथून Cl2 निघून गेला आणि इथे जे इलेक्ट्रॉन तयार झाले, इथे व्हॅकन्सी तयार झाले, याला म्हणतात F सेंटर. Fचा अर्थ काय, Fचं आहे एक जर्मन वर्ड आहे, F पासून बनणारा, त्याला म्हणतात फर्बेनझेंटर. फर्बेनझेंटर एक जर्मन वर्ड आहे, त्याचं फुल फॉर्म आहे फर्बेनझेंटर. फर्बेनझेंटर म्हणजे कलर सेंटर. याचं हे जर्मन नाही बरं का, ह्याचं आपल्या इंग्लिशमध्ये, आपल्या इंडियन इंग्लिशमध्ये याचं मिनिंग होते कलर सेंटर, म्हणजे कलर देणारा, त्याच्यापासून कलर बाहेर पडतो आणि खरंच हे कलर देते. हा जर डिफेक्ट झाला का तर आपला जो NaCl आहे तो तिथला NaCl कलर देतो, व्हायलेट कलर, पिंक कलर, व्हायलेट कलर, ठीक आहे, येलो कलर, अशी इथं येलो कलर मिळतो. याच्यामुळे या NaClमध्ये हा जर डिफेक्ट झाला तर येलो कलर मिळतो. LiCl मध्ये जर झाला तर पिंक कलर मिळतो आणि KCl मध्ये जर झाला तर व्हायलेट कलर मिळतो. अशा प्रकारे कलर मिळतात. हाच डिफेक्ट बघा, हा डिफेक्ट मोस्टली अशाच क्रिस्टल्समध्ये होतो की जिथे स्कॉटकी डिफेक्ट आहे. जिथे कोणता डिफेक्ट आहे, स्कॉटकी डिफेक्ट्स
ज्या क्रिस्टलमध्ये आहे त्या क्रिस्टलमध्ये हा डिफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो, जिथं स्कॉटकी डिफेक्ट आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मेटल एक्सेस डिफेक्ट इज मोस्टली फाउंड इन सच डिफेक्ट वेअर स्कॉटकी डिफेक्ट इज देअर. थोडंसं हिट केलं का हॅलोजन्स मोस्टली इव्हॉपरेट होऊन निघून जाऊ शकतात आणि मग ते जात असताना एक सेंटर तयार करतात आणि त्याला आपण कलर सेंटर असं म्हणतो. ठीक आहे. आणि आता बघा तुम्ही जर रेशो बघितला तर इथे Na+ जास्त शिल्लक आहेत, Cl- निघून गेले म्हणून मेटल जास्त झाले, म्हणून याला मेटल एक्सेस डिफेक्ट आपण म्हणतो. एकदम सिम्पली आपण त्याला काय म्हणू शकतो, मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणू शकतो. बघा F सेंटर्स आर ऑब्झर्वड इन मेटल एक्सेस डिफेक्ट. हा क्वेश्चन आला बरं का नीटला एकदा की F सेंटर्स आर ऑब्झर्वड इन मेटल एक्सेस, मेटल डिफिशियंट आणि काहीतरी असं म्हणजे नॉन स्टॉइकियोमेट्रिक काहीतरी इम्प्युरिटी इफेक्ट लाईक दिस, देअर आर द ऑप्शन्स. ओके. सो मेकिंग अनायन व्हॅकन्सी. आता इथं अनायनची व्हॅकन्सी बनवलो आपण. अनायन व्हॅकन्सी का बनवलो, कारण अनायन इव्हॅपोरेट झाला, हिट केलो, अनायन निघून गेला म्हणून अनायनची व्हॅकन्सी बनली. पण कधी कधी असं बी होऊ शकतंय की जर तुम्ही वेगळं काम केलं, काय केलं तुम्ही एक सिंपल काम केलं की अनायन व्हॅकन्सी करण्यापेक्षा कॅटायन एक्स्ट्रा ॲड केलं तरी हा डिफेक्ट होतो. कारण कॅटायन एक्स्ट्रा ॲड म्हणजे मेटल एक्सेस. कॅटायन एक्स्ट्रा ॲड केला तरी मेटल एक्सेस डिफेक्ट होतो. तर हा डिफेक्ट अशाही प्रकारे बोलू शकतो बाय ॲडिंग एक्स्ट्रा कॅटायन इन इंटरस्टेशियल साईट. इंटरस्टेशियल साईट्स म्हणजे कोणते तुम्हाला माहिती असतात तेव्हा ह्याला इंटरस्टेशियल साईट्स असं म्हणतो आपण. मी खुद्द सांगितलं ही मधली जी जागा आहे ना, रिकामी जागा, ह्याला इंटरस्टेशियल साईट्स म्हणतो. तुम्ही फ्रूट सेलरकडे जावा, फळ विक्रेत्याकडे, तो असा ॲपल असा डायगोनल तो लिहितो असा ॲपल मांडतो बघा. तर तो ॲपल असं दाबून नाही जागा रिकामी म्हणून नाही मांडत, तो स्मूथली मांडतो आणि तिथं मध्ये थोडी जागा शिल्लक राहते, ती म्हणजे इंटरस्टेशियल साईट्स. आपल्या ॲपल्स किंवा कोणतेही फ्रूट्स मोस्टली बघा स्पेरिकल्स असतात. लिंबू घ्या, आपलं ऑरेंजेस घ्या, संत्री, मोसंबी, काही पण तुम्ही घ्या, ॲपल घ्या तुम्ही, म्हणजे जे काही मोस्टली फ्रूट्स आहेत ते मोस्टली स्पेरिकल असतात. कारण ते वॉटर त्यांच्यामध्ये एक्सेस प्रमाण असतं, डोंट नो, बट दे फॉर्म द स्पेरिकल मोस्टली. इव्हन कस्टर्ड ॲपल घ्या, कोणतं पण तुम्ही फूळ बघा, त्याला स्पेरिकल शेपच असतो मोस्टली. तर त्याचा यूज आपण ॲटम्सच्या शेपसारखा म्हणून करू शकतो. म्हणजे त्याची अरेंजमेंट म्हणजे आपल्या क्रिस्टलची अरेंजमेंट, त्याची अरेंजमेंट वेगवेगळी करता येते आपल्याला. चला इंटरस्टेशियल साईट्समध्ये आपण काय केलो की अकोपाय केलं तर कसं होते बघा. मी आता छोटंसं काढतो डायग्राम, लई मोठी काढत नाही. इथं व्हॅकन्सी आहे, इथं मी काय केलो एका तासामध्ये A+ आहे, हे A+B- असं काहीतरी आहे. A+B- असं काहीतरी आहे समजा कोणतं तरी कॅटायन B- A+B- A+B- असं कॅटायन आहे. इथं मध्ये मी काय केलो A+ ॲड केला किंवा इथं कुठंतरी मी A+ ॲड केला. असं जर मी त्याच्या इंटरस्टेशियल साईट्समध्ये जर मी A+ ॲड केलो तर एक्स्ट्रा झाला. मग आता फॉर्म्युला काय होईल याचा, N+1 जर एक्स्ट्रा असेल तर आणि B1 फक्त N. अशा प्रकारे डिस्टर्ब तर रेशो डिस्टर्ब झाला, नॉन स्टॉइकियोमेट्रिक तर आहेच. आणि हा काय होईल, ह्याचा जर तुम्ही घेतला म्हणला A+B- घेतला तर N+1च होईल आणि B किंवा Nच राहील. A काय राहील, Nच राहील, Bn-1 होईल, एक कमी झाला Bचा. इथं तसं होईल, पण इथं तसं नाही. इथं N पेक्षा आपण इथे कमी केलं, निघून गेला अनायन, इथं एक्स्ट्रा कॅटायन ॲड. शेवटी व्हायला लागले तसंच. जेवण करताना लहान लेकरू कधी कधी मूडमध्ये येते बघा, असं गप जेवायच्या असं 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 करून असं खाते, कारण ते लहान असते, त्याला समजून घ्यावंच लागते. खा बाबा, कसं का असं तू खाणं महत्त्वाचं आहे. तर ते खातच नाहीत लहान लेकरं, म्हणून आई परेशान असते. लहान लेकराची आई सगळ्यात जास्त परेशान कसं काय, तर लेकरू खातच नाही. ओके. मग आता लाईक द सेम वे काय करताय की कंटिन्युअसली असं खाण्यापेक्षा असं, म्हणजे कॅटायन इथं कॅटायन एक्सेस करायचं आहे म्हणून अनायन काढलो आपण, चालते. इथं काय केलं, कॅटायन एक्सेस करायचं ना, कॅटायनच ॲड करा. अशा प्रकारे जसं बघा, शत्रूला जर आपल्याला नामोहरम करायचे, त्याला परास्त करायचं, दोन गोष्टी करू शकतो. पहिली आपली ताकद वाढवायची, कॅटायन ॲड करा, ऑटोमॅटिक आपण मोठे झालो. किंवा दुसरी काय असते, शत्रूमध्ये
विभाजन करा, डिव्हायडेशन करा. डिव्हाइड अँड रूल ब्रिटिशांना पॉलिसी आपल्यावर लादली होती, 150 वर्ष राज्य करून गेले. फॅक्ट आहे, डिव्हाइड अँड रूल. त्याच्यामध्ये भांडणं लावा, म्हणजे आणायन त्याच्यामध्ये मधले आणायन निघून गेले, कॅटायन ऑटोमॅटिक वाढले. म्हणजे दोन प्रकारे आपली ताकद वाढवू शकतो, एक त्याची ताकद कमी करा किंवा आपली ताकद वाढवा. लाईक द सेम वे, एक तर आणायन कमी करा किंवा कॅटायन वाढवा, विषय संपला. अशा प्रकारच्या डिफेक्ट्सला आपण म्हणतो कोणता डिफेक्ट्स, नॉन स्टॅइकियोमेट्रिक मधला मेटल एक्सेस डिफेक्ट. आता इथे काय, बाय मेकिंग एक्स्ट्रा कॅटायन. ओके, बाय मेकिंग एक्स्ट्रा, बाय ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा कॅटायन गिव्ज द फॉर्मेशन ऑफ दिस पर्टिक्युलर डिफेक्ट. ओके, एक्स्ट्रा कॅटायन. आणि मोस्टली तुम्ही लक्षात घ्या, हा जो डिफेक्ट्स फाउंड येतो तो स्कॉटकी नाही तर फ्रँकेल. स्कॉटकी इथं, नंतर फ्रँकेलमध्ये हा फ्रँकेल डिफेक्ट बी होऊ शकतो, आणि फ्रँकेल सारखे क्रिस्टल्स हा डिफेक्ट बी शो करतात, जे फ्रँकेल शो करतात. ओके, दिस डिफेक्ट इज ऑब्झर्वड, दिस डिफेक्ट इज ऑब्झर्वड इन crystal which mostly show, which defect mostly show फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे, फ्रँकेल डिफेक्ट जिथं मोस्टली ऑब्झर्व होतो त्याच्यामध्ये हे आहे कोणते डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्टचा कॅटायन एक्स्ट्रा आयन डिफिशियंट. अशा प्रकारचे हे झाले दोन डिफेक्ट. ओके, चला तर आता आपण काय करू, आता आपण नेक्स्ट एक डिफेक्ट बघूत. मध्ये त्या डिफेक्टचं नाव आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. एकदम उलटा, आता ते मेटल एक्सेस होता तर आपण काय करणार आहोत, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. नेक्स्ट आहे आता बघा, मेटल एक्सेस कसं काय होता. नॉन स्टॅइकियोमेट्रिक मधला पहिला होता मेटल एक्सेस, नॉन स्टॅइकियोमेट्रिक मधला पहिला होता मेटल एक्सेस. आता हा दुसरा आहे नॉन स्टॅइकियोमेट्रिक मधला. कोणता आहे, नॉन स्टॅइकियोमेट्रिक मधला मेटल डेफिशियन्सी. इथं पण रेशो डिस्टर्ब होणार आहे, पण मेटल काय होणार आहे इथं, डेफिशियन्सी म्हणजे कमी होणार आहे. जर रेशो तुम्ही बघितला, एक स्टँडर्ड रेशो आहे, समजा Fe 100 आहेत आणि O 100 आहेत, असं एखादी स्टँडर्ड कंपाऊंड आहे किंवा एकच असतं. आपण मी तर तसं केलं तर ह्याला काय होईल, Fe 95 होईल, O 100 होईल, म्हणजेच Fe 0.95 होईल आणि O 1 होईल. अशा प्रकारचा डिफेक्ट. आता ह्याला मेटल कमी झाले, रेशोपेक्षा हा स्टँडर्ड रेशो आहे ना, हा FeO स्टँडर्ड रेशो आहे, त्याच्यापेक्षा मेटल काय झाले, कमी झाले, म्हणून ह्याला मेटल डेफिशियन्सी. आता हा डिफेक्ट कोणामध्ये भेटतो, कोणत्या क्रिस्टल्समध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो, हे जर बघायचं म्हटलं ना, एक सिंपल पॉईंट आहे. द क्रिस्टल्स which has the कॅटायन आणि अनायन, मेटल आणि नॉन मेटलचं एक ऑक्साइड्स आहे किंवा ऑक्साइड सल्फाइड्स काहीतरी आहे असं. ओके, त्याच्यामध्ये तो जो मेटल आहे ना, मेटलकडे खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट पाहिजे, ती म्हणजे कोणती, इट मस्ट शो द व्हेरिएबल व्हॅकन्सी आला, चुकून शब्द तोंडातून टंगस्लिप झाली. तर असा सबस्टन्स की ज्याच्यामध्ये मेटल नॉन मेटल आहे, ऑक्साइड्स आहे, पण तो मेटल जो आहे ना, तो त्याच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे. कोणती कॅपॅसिटी पाहिजे, व्हेरिएबल व्हॅलन्सी शो करण्याची, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. ती अल्कली मेटल्स किंवा अल्कलाईन अर्थ मेटल्सकडे नाही. पहिली फॅमिली अल्कली मेटल्स. ओके, LiNaKRb ह्याला काय म्हणतो आपण, लीना, करण, रुबी, क्रिसमस केली आहे फरार, असं डोक्यात ठेवा, पाठवून जाते. लीना, करण, रुबी, क्रिसमस के लिए फरार, बेटा मांगे कार स्कूटर, बाप राजी. ही दोन आहेत ना,
ह्याची व्हॅलेन्सी +1 आहे, ऑक्सिडेशन स्टेट ह्याची +2 आहे, हे व्हेरिएबल शोज करत नाहीत. पण ट्रान्झिशन मेटल जे आहेत, स्कॅन्डियम, टायटॅनियम, स्कूटीवरची कार्टी, मन फेकोनी, कॉपर झेली, अशी ट्रिक आहे, आपण नंतर बघू ते. ठीक आहे, तर ते हे जे मेटल आहेत ट्रान्झिशन मेटल, स्कॅन्डियम, टायटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, स्कूटीवरची कार्टी, मन फेकोनी, कॉपर झेली, कॅच, त्याला मॅटून झेलणे म्हणतो आपण. ओके, कॉपर झेली. तर लाईक द सेम वे इथं काय हे ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, इथं डी, हे डी आहेत, 3D 1 to 10 आणि 4s 1 2 होते कधी कधी एक्सेप्शनलमध्ये. तर हे डी ना व्हेरिएबल व्हॅलेन्सी शो करते. म्हणजे फेरस +2 बी होतो, फेरस +3 पण होतो. तसंच मॅग्नेशियम तर खूप आहे, क्रोमियम आहे, हे सगळे दाखवतात. कोबाल्ट दाखवते, निकेल कमी जास्त प्रमाणात दाखवते, थोडं कमी दाखवते, कॉपर पण दाखवते +1 +2, झिंक मात्र +2 दाखवतो, कारण ह्याचं थोडंसं डिस्टेबल आहे, त्यामुळे झिंक जनरली +3 दाखवत नाही. तर असे जे एलिमेंट आहेत, असे जे ट्रान्झिशन मेटल एलिमेंट आहेत ज्यांच्याकडे व्हेरिएबल व्हॅलेन्सी शो करण्याची कॅपॅसिटी आहे, तिथं मेटल एक्सेस डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. बघा आता कसा पाहायला मिळतो मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. कसा पाहायला मिळतो मेटल एक्सेस डिफेक्ट बघा आता आपल्याला. त्याच्यामध्ये पहिलं आहे मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये Fe 0.96O असा कंपाऊंड आहे समजा. ह्याच्यामध्ये ना काही फेरस +2 ऑक्सिडेशन शो करतात, म्हणजे मोस्टली जास्त शो करतात, प्रमाण जास्त आहे त्याचं. तर काही +3 ऑक्सिडेशन शो करतात, म्हणजे Fe फेरस शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे Fe शोज +2 अँड काही Fe शोज सम अँड +3. बघा कसं आहे, फेरस +2 काय आहे, +2 आहे. जर हे +2 असेल तर O तर -2 असणार आहे, ओची चेंज होत नाही व्हॅलेन्सी. मग काही ना काही कमी पडतात ऑक्सिजन, म्हणून जे कमी पडतात ते बॅलन्स करण्यासाठी +3 शो करतात. आता बघा Fe +2 O -2 असं जर असेल तर बघा हे -2 होतात आणि हे 96 म्हणजे किती होतात ते 1.92, हे -2 होते तर +1.92 होते. फक्त आपण +2च्या हिशोबानं पकडलो तर. मग काही ना काही +3 शो करणार आहेत. ते किती शो करणार आहेत, कसं काढायचं, सिम्पल आयडिया आहे. हे कितीनं कमी आहे, 0.4 कमी आहे. म्हणजे समजा आपण असं पकडतो, पण ह्याचा नॉर्मल फॉर्म्युला जरी असला तरी आपण ह्याला काय करतो माहिती आहे का, आपण ह्याला असं 100 मल्टिप्लाय करतो हे सगळ्याला. म्हणजे रेशो डिस्टर्ब करायचं नाही, ह्याला बी 100 म्हणजे Fe 96 आणि O 100 केलं होतं, 100 मल्टिप्लाय केलं. म्हणजे ओचा चार्ज किती झाला, -200 झाला. एकाचा चार्ज -2 आहे ना, एक ऑक्सिजनचा चार्ज -2 आहे, मग ओचा चार्ज काय झाला, -200 झाला. तर फेरस 96चा चार्ज काय होईल, डबल 192 होईल +192. मग आपल्याला किती कमी करायला लागलं, ह्या +2ला एवढं तर पक्का आहे, ह्या कंपाऊंड न्यूट्रल आहे, म्हणजे चार्जलेस आहे. म्हणजे जेवढे मायनस आहेत तेवढेच प्लस असले पाहिजे, मग प्लस पण 200 असले पाहिजे. मग प्लस जर 200 असतील तर इथं कमी पडायला लागल्यात, किती कमी पडायला लागल्यात, 8 कमी पडायला लागल्यात. काय करायला कमी पडतात 8. मग ह्याच्यामधले 8 फेरस जे आहेत ना ते +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. म्हणजे बरोबर 1 न वाढते आणि हे अधिक 8 करा, बरोबर +200 होते आणि +200 -200 बॅलन्स. आणि कसं ओळखायचं, अगोदर बघायचं कितीनं कमी आहे. हा जर 1 आहे, हा 96 म्हणजे 4 कमी आहे. समजा 100 96 पकडा, 4 कमी आहे. फेरस किती कमी आहे, 4 फेरस कमी आहेत. म्हणजे त्याच्या दुप्पट करायचं, 8 फेरसला +3 करायचं. बघा कसं होते, 8 फेरस काय येतं, +3 आहेत, +3 × 8 म्हणजे झालं +24. मग आता 96 मधून 8 गेले, किती उरले, 88 उरले. म्हणजे 88 फेरस काय येतं, +2 येतं. म्हणजे +2 × 88 करा, 8 2 16 6 चाला 1, 8 2 16 आणि 17, हे दोघांची बेरीज करा, 200 येते. राईट. अशा प्रकारे खूप आहेत फेरस. फक्त 96 नाही, फेरस 9.5 O सुद्धा आहे, जिथे मेटल कमी आहे. हा सुद्धा मेटल डिफिशियंट डिफेक्ट दाखवतो. किंवा Ni निकेल ऑक्साईड जो आहे ना, Ni सुद्धा 0.92 पासून 0.92
0.98 O पर्यंत दाखवतो अशा प्रकारे. म्हणजे ते कमी जास्त होत असते, कारण हे काही फिक्स नाही आहे. किती काटायन निघून गेले त्याच्यावर डिपेंड असते ते, कारण मेटल डिफिशियंट डिफेक्ट आहे ना, त्यामुळे किती मेटल आयन निघून गेले त्याच्या प्रमाणामध्ये हा डिस्टर्ब होत असतो, चढत राहतो, इकडे तिकडे होत राहतो. ते किती आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, परंतु हा होतोय डिफेक्ट हे इम्पॉर्टंट आहे. अशा डिफेक्टला आपण म्हणतो मेटल एक्सेस. आणि हे काढायचं बरं का, हे आपल्याला काढता आलं पाहिजे. आता इथं 0.92 आहे, तर मी ह्याला कसं काढणार, 8 2 16 निकेल हे +3 आहेत, +3 × 16 किती उरले, 92 मधून 16 गेले, किती उरले बघा, 2 आणि 4 म्हणजे 80, 80 मधून 4 गेले 76, 76 निकेल काय येतं +2 येतं, +2 × 76 बघा, 16 शोधून 48 बल बेदोनी साहेब दोन्ही 12ला 2 हातचाला 1, ओके 7 2 14 1 15 बघा 0 हातचाला 1 0 200 राईट. हे बॅलन्स झालं पाहिजे, हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. असं प्रत्येकाचं आपल्याला काढता आलं पाहिजे. किती कॅटायन्स आहेत ज्यांना +3 व्हॅलन्सी आहे. आता इथं +3 तसं असं काही नसते, फक्त जे काही इम्परफेक्शन आहे, जे काही डिस्टर्बन्स आहे, तो किती डिस्टर्बन्स आहे, किती कॅटायन कमी आहेत, किती मेटल डिफिशियंट आहेत, त्याचे आयन्स काढा पर मोल, तर आपल्याला ते काढता आले पाहिजे त्याचे आयन्स. आणि अशा डिफेक्टला आपण काय म्हणतो, अशा डिफेक्टला आपण म्हणतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके, बरेचसे दाखवतात. आता FeO मोस्टली ना FeO एक दाखवते, NiO दाखवते, FeS दाखवते, हे मोस्टली हा डिफेक्ट दाखवतात, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट शो करतात. ओके, तर आता आपल्याला इम्प्युरिटी डिफेक्ट बघायचं आहे, पण पुढच्या क्लासमध्ये बघू.